दरम्यान धाराशिवमधल्या ओमराजेंच्या समर्थकांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। खरं तर शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपल्या कार्यालयावरलं धनुष्यबाण चिन्ह काढलं आणि मशाल लावली। खरं तर उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहणार हे ते वारंवार सांगत आले, मात्र आता कुठंतरी संकेत मिळतात की एकनाथ शिंदेंसोबत ओमराजे निंबाळकर यांचं जाणं जवळपास निश्चित झालंय। आज बैठक आहे, आज बैठकीनंतर ओमदादा आपला भूमिका मांडणार आहेत। काय आहे पक्षातली खतखत, कार्यकर्त्यातली खतखत? आमचं एकच म्हणणं आहे, जी काय राजकीय भूमिका ओमराजे घेणार आहेत की बाबा त्यांचा जो निर्णय असेल, त्यांनी जो निर्णय देतील त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार, एवढं आमचं ठरलेलं आहे। त्यांना काम करत असताना ज्या अडचणी येत आहेत की त्याच्यासाठी आणि कार्यकर्त्यांची जर तुम्ही आताची समस्या पाहिल्या, कार्यकर्त्यांची त्यांच्या भागातली कामं होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीमध्ये जर समजा दादा जे काही निर्णय घेत असतील तर त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पाठीशी आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहेत। दादांनी बैठक बोलवलेली आहे आणि दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। पण तुम्हाला काय वाटतं? दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। काय असेल भूमिका? दादा जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील। दादाजी सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। दादाच कुठल्याही पक्ष किंवा संघटनेमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या पक्षाशी किंवा संघटनेशी आपल्या भावना जोडल्या जातात। निश्चितच म्हणजे मनातून हे होतं आहे, पण कसं आहे, आपल्या नेत्याच्या पाठीमागं आपण जर अडचणीच्या काळात उभं राहायचं नाही तर मग केव्हा उभं राहायचं, म्हणून दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। 4 वाजताच्या बैठकीत काय चर्चा होते, काय खल होतो आणि त्यानंतर ओमराजेंची भूमिका काय पुढे येते हे पाहावं लागेल। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।